नमस्कार. स्मितचिंतन बोध या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आज सर्व रसिकांचं मी सहर्ष स्वागत करते. आणि संत वाङ्मयाची मुलांना ओळख व्हावी, त्यांच्या गोष्टी ऐकल्या जाव्यात, संतांनी सांगितलेले महत्त्वाचे उपदेश आपल्यामध्ये यावेत, यासाठी संत वाङ्मयाची थोडीशी ओळख करून घेऊया. आज मी नामदेव यांच्याविषयी थोडी माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. सामाजिक समरसतेचे मापदंड ठरलेल्या संत नामदेव महाराजांची कार्तिकी एकादशी रोजी जयंती साजरी करतात. त्यांची महती इतकी थोर आहे की वारकरी कीर्तन पद्धतीचे ते जनक होते, प्रचारक होते. मराठीमधील पहिले भावकवी म्हणून संत नामदेवांचा उल्लेख केला जातो. आत्मचरित्रकारही ते पहिलेच होते. हिंदी भक्तिकाव्याचे, हिंदी साहित्यसृष्टीचे ते आद्य जनक मानले जातात. खडी बोलीत रचना करणारे ते आद्य अहिंदी कवी असेही बिरुद मानले जातात. भारतीय स्थितिगतीचा आढावा घेऊन तिचे वास्तव चित्रण करणाऱ्या नामदेवरायांना आद्य भारतीय इतिहासकार असंही संबोधलं जातं. संत नामदेवांची 2500 अभंग असलेली नामदेव गाथा प्रसिद्ध आहे. संत नामदेव म्हटल्यावर आपल्याला अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, ही गोड गळ्याची माणिक वर्मा यांनी गायलेला हा अभंग आपल्या स्मरणात येतो. संत नामदेवांच्या कुटुंबात राजाई ही त्यांची पत्नी, नारा, विठा, गोदा, महादा हे त्यांचे 4 मुलगे होते आणि लिंबाई ही त्यांची एकुलती एक मुलगी. सुमारे 50 वर्षे ह्या संत शिरोमणी नामदेवरायांनी भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार केला. पंजाबामधील शीख बांधव तर त्यांना आपलेसे मानून त्यांचा नामदेव बाबा असा उल्लेख करतात. भगवत भक्ताच्या आणि साधू संतांच्या चरणधुळीचा स्पर्श व्हावा म्हणून पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या महाद्वारी पायरीचा दगड होण्यात धन्यता मानली ती नामदेवरायांनी. संत नामदेवांची स्वरचित आरती इथे सादर करते. वारकरी संप्रदाय प्रचारक संत नामदेव, आरती करूया अभंगातून जागवी देव भाव. प्रयोगशील कवित्व होते समाज सुधारक, भक्ती आंदोलन गती देती भाव किती व्यापक. समाज संघटन करीती मनात समरसतेचा भाव, आरती करूया अभंगातून जागवी देव भाव. जनाईची विठ्ठल भक्ती देती मार्गदर्शन, नामदेवांची दासी म्हणून जनाईस अभिमान. स्नेहशील व्यक्तिमत्वाचा संतांवर प्रभाव, आरती करूया अभंगातून जागवी देव भाव. भारत भ्रमण पायी केले अपूर्वती भक्ती, कीर्तन करीती लोक प्रबोधन नित्य वीर वृत्ती. स्मिता सांगे हृदय स्पर्शी शब्दांचा मृदू भाव, आरती करूया अभंगातून जागवी देव भाव. वारकरी संप्रदाय प्रचारक संत नामदेव, आरती करूया अभंगातून जागवी देव भाव. नामदेवांच्या इतर माहितींमध्ये आपल्याला त्यांची आई गोणाई, रामाशेठ त्यांचे पिता आणि शिंपी समाजाचे होते असा उल्लेखही सापडतो. त्यांची एक छानशी गोष्ट अशी सांगितली जाते की एकदा त्यांचे वडील बाहेरगावी गेल्यामुळे आई नामदेवाला देवाला नैवेद्य दाखवायला पाठवते.
नामदेव सगळं ताट घेऊन मंदिरामध्ये येतो आणि देवाला नैवेद्य दाखवून तिथेच बसतो. 5 मिनटं 10 मिनटं होतात. नामदेव म्हणतो, हे काय देवा, आज तुम्ही नैवेद्य नाही खाल्ला. माझे वडील तुम्हाला रोज नैवेद्य दाखवतात. आज ते बाहेरगावी गेलेत म्हणून मी आलोय. तुम्ही जेवला नाही तर मी कसं घरी जाऊ, आईला काय सांगू. हात जोडून देवाची प्रार्थना करतात. 5 मिनटं डोळे मिटलेल्या अवस्थेमध्ये असतात आणि नैवेद्याचं ताट डोळे उघडून बघतात तर नैवेद्याचं ताट रिकामं झालेलं असतं. ताट घेऊन नामदेव घरी येतात. नामदेव घरी येतात. आई विचारते, अरे नैवेद्याचं सगळं जिन्नस कुठे आहेत सगळे, तू खाल्लेस की काय. नामदेव म्हणतात, नाही ग आई, मी डोळे मिटून देवाची प्रार्थना केली, देवाला विनवणी केली आणि सगळा प्रसाद देवानी खाल्ला. खरं ह्याच्यावरती विश्वास कोणाचा बसेल, पण नामदेवांची श्रद्धा होती आणि देवानी त्याचं रूप दाखवलेलं होतं. दुसऱ्या दिवशी वडील आल्यानंतर भरलेलं ताट घेऊन पुन्हा नामदेवाला पाठवलं जातं आणि नामदेव देवाला नैवेद्य दाखवतात. आज जर तू कालच्यासारखा प्रसाद नाही घेतलास तर माझ्या आईचा विश्वास बसणार नाही, अशी देवाला विनवणी करतात आणि डोळे मिटून हात जोडून देवापुढे बसतात. बाकीची मंडळी चोरून बघत असतात की हा खरंच देव प्रसाद घेतोय का नामदेव खातोय. पण 5 ते 10 मिनटामध्ये देवाचं ताट रिकामं झालेलं सगळ्यांनी पाहिलं आणि ह्याची अनन्यसाधारण भक्ती सर्वांनी मानली. ही कथा तसंच कुत्र्याला एकदा कुत्रं भाकरी घेऊन पळालं, तेव्हा त्याच्या पाठीमागे नामदेव धावले आणि म्हणाले की अरे अरे नुसती नको खाऊ, तूप लावून खा भाकरी, म्हणून तुपाची वाटी घेऊन ते गेलेले, अशी ही गोष्ट सांगितली जाते. इतकी श्रेष्ठ भक्ती अंतर्मनात भरलेले असे हे नामदेव होते. एकदा संत मेळा जमला होता. त्यावेळेला खरं कोण, किती पाण्यात कोण आहे हे बघण्यासाठी गोरोबा काकांनी, ते कुंभार होते, गोरोबा काकांनी थापी घेतली आणि प्रत्येकाच्या डोक्यावरती थापटली. तिथेच मुक्ताबाई उभी होती. नामदेवांना वाटलं माझ्या डोक्यावर काय, मी तर देवाचा भक्त आहे. त्यांना आवडलं नाही. तेव्हा ते म्हणाले, का बरं तुम्ही डोक्यावर मारलं. मुक्ताई म्हणाली, हे मडकं अजून कच्चं आहे. तेव्हा गोरोबा काकांनी त्याला सांगितलं, तू गुरु म्हणून विसोबा खेचरांकडे जा, तेव्हा तुझी भक्ती पूर्णत्वाला जाईल आणि भगवंत चराचरात भरलाय हे विसोबा खेचरांच्या कृतीतून त्याला कळलं. असे हे नामदेव होते. लहान मुलांसाठी खरंच छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या जाव्यात, त्यांचं कुतूहल जागृत व्हावं आणि संतांची महती मनावर ठसावी, यासाठी हा प्रयत्न. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर परिचितांनाही पाठवा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपला अभिप्रायही चॅनलवरती लिहायला विसरू नका. धन्यवाद.